नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झटपट बनेल अशी पालकची तडका लावलेली मसालेदार भाजी मी करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी हा पालक धुवून घेतलेला आहे। आता तो मी कट करून घेत आहे। तर आता पालक कट करून झालेला आहे। तर सगळ्यात आधी मी या तव्यावरती अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे। तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। थंड करण्यासाठी मी ते ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण ती जाडसर अशी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत थंड झाल्यावर। तर आता मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलेला आहे। त्यामध्ये आपण जो पालक कट करून घेतला आहे तो मी त्यात घातलेला आहे। तो चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता एक 4 ते 5 मिनिटांसाठी मी तो झाकून ठेवणार आहे। तर एक 4 मिनिटं झालेले आहेत। याच्यात मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालत आहे। 1 चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर। हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आणि पुन्हा एकदा 4 मिनिटांसाठी आपण ते झाकून ठेवणार आहोत तेल सुटेपर्यंत। त्यामुळे आता मी हे झाकून ठेवलेलं आहे। आपण जे मिक्सर मधून जाडसर असं हरभऱ्याची डाळ काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता पाणी मिक्स करून घेणार आहे। तर मी यामध्ये ते पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे या भाजीमध्ये घालायचं आहे। तर 4 मिनिटं झालेली आहे। हे पाणी मी या भाजीमध्ये मिक्स करत आहे आणि वर अजून 1 वाटी पाणी मी त्यामध्ये ॲड करणार आहे। तर मी आता हे पाणी घातलेलं आहे। चांगलं आपल्याला ते मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित। आणि आता यामध्ये मी आपल्या चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि आता पुन्हा एकदा 4 मिनिटांसाठी आपण ती शिजू देणार आहोत। मी त्यावरती झाकण ठेवून देत आहे। 4 मिनिटं झालेली आहे। तर आपली भाजी तयार आहे। ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण तडक्याची तयारी करून घेत आहोत। त्यासाठी मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे या कढईमध्ये। त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे। ती फुटल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे मी घालत आहे। चिमूटभर हिंग सुद्धा मी त्यामध्ये घालत आहे। 8 लसूण मी सोलून कट करून घेतलेले आहेत। तर ते कट केलेले लसूण पण मी त्या फोडणीमध्ये घालत आहे आणि 4 लाल मिरच्या त्याची मी देठ काढून घेतलेली आहे त्या पण मी या फोडणीमध्ये घालत आहे आणि त्याच्यासोबत थोडा कढीपत्ता सुद्धा आपण त्या फोडणीमध्ये घालणार आहोत। तर आपला तडका तयार आहे। हा तडका मी या भाजीवर टाकत आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे पालकची तडका लावलेली मसालेदार भाजी। खूप झटपट बनते ही भाजी। 20 ते 25 मिनिटात आपली ही पालकची तडका लावलेली मसालेदार भाजी तयार होते। जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।